स्ट्राईक एंडला अलंकार आपण पाहतो, नॉन स्ट्राईक एंडला गणेशला मात्र इन्व्हाइट केलंय. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये पॉवर प्लेचं षटक मात्र घेऊन आलाय गोलंदाज श्याम. 4 षटकांची माच. चला लगेचच पंच दोन्ही टीमला ताकीद देखील द्यायची आहे आणि लगेचच गेम स्टार्ट देखील करायची. चला विनंती असेल आपण दोन्ही टीम आपण चला स्पीडअप करा मित्रांनो. तर यस गेम स्टार्ट होते. पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा. पहिला चेंडू फेस करेल तो अलंकार स्ट्राईक एंडला आपण पाहतो, नॉन स्ट्राईक एंडला गणेशला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज श्याम यांना. पहिला चेंडू स्वीट सिक्सचा फटका लावल्या बिल पंचांकडे आपण पाहतोय, पण तो पंचांचा इशारा येतो लेग बाईसची आलेली एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने श्री गणेश अकाउंट मात्र ओपन केलं जात आहे. ते मोसारा टीमचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जानमान मोसारे या टीमने मात्र टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना पहिल्या चेंडूवरती लेग बाईसची एक सिंगल. सिंगल आली. या सिंगलच्या मदतीने श्री गणेश मात्र केलं जातं. पहिल्या चेंडूवरती एक विचार मात्र बनवला होता बॅट्समन अलंकारने. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. आता गणेश ऑन स्ट्राईक आहे. लेफ्टी बॅट्समन एक विध्वंसक आणि विस्फोटक असतात या टेनिस बॉलच्या विश्वामध्ये. तो गणेश मात्र आता ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. अकुट टप्प्याचा इथे पुलचा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय दणदण करत. इत्या 4 धाबा चौकार. इथे चौकार आलाय आणि चौकारच्या मदतीने 5 धाबा धाव फलकावरती. आमचा आवाज थोडासा लेट पोहोचला असेल प्रेक्षकांपर्यंत, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने. हा देखील आडव्या बॅटीतून प्रहार चढवायचा होता. तिथे फलंदाज डेंजर झोनकडे धावत होते आणि इथे मात्र थोडासा लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. आणि इथे देखील पाहायला गेलं तर एक सिंगल मैदानामध्ये वेगाने कंप्लीट केली आहे. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 6 अंकावरती. ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल ते जानमान मोसारे टीमला. सलामीची जोडी अलंकार आणि गणेश ही दोन्ही सलामीचे आघाडीचे 2 फलंदाज आपण पाहतोय. इतर देखील आडव्याटीतून प्रहार चढवला. डिमिड विकेटला कोणती चुकी होणार नाहीये. पहिला विकेट ठंबूच्या चिरला गणेश अलंकार हा सुदीपाठ. पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली एक लेग बाईसची धाव. त्याच्यानंतर चौकार आला. त्याच्यानंतर सिंगल देखील मिळाली आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा विकेट मैदानाच्या आतमध्ये जो आधारस्तंभ जानमान मोसारे टीमचा समजला जायचा तो अलंकार मात्र हा डिपार्ट होताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन वन डाऊनच्या पोझिशनला लालचंद आपण पाहतोय. एक वेगळं नाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गेले 4 रात्रीमध्ये हे नाव आपल्याला ऐकायला भेटलं नाही आहे, परंतु आज मात्र या रात्रीमध्ये लालशनला देखील आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज इथं देखील समोर चेंडू फसलाय. मिड ऑफला पकडली जाती असेल तू चल बे आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. मोसारे टीमला लागणारा दुसरा हादरा. बाग टू बाग 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अलंकार आणि त्याच्यानंतर लालचंद हे दोन्ही फलंदाज सोस्त्यामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. काही न करता मैदानाच्या बाहेर जानमान मोसारे टीमचे 2 फलंदाज गेलेत. महत्त्वाचे फलंदाज होते. आता मात्र सर्वस्वी जबाबदारी मात्र गणेशवरती असेल.
आणि त्याच्या साथीला मात्र आता चौथ्या क्रमांकावरती चंद्रकांतला मात्र इन्व्हाइट केलं मैदानामध्ये, परंतु गोलंदाजाचा विचार केला तर श्याम यांनी एक चौकार जरी खाल्ला असेल ते अशानंतर कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हा देखील फिरून खेळण्याचा दिशा बनवली आहे स्ट्रोकसाठी आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये एकच चिके सिंगल मैदानामध्ये कंप्लीट होईल. एक सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त झाला आहे आणि ओव्हर क्रमांक 1च्या समाप्तीनंतर आपण जवानमान मोसारे संघाची धावसंख्या पाहिली तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धाव फलकावरती. धन्यवाद. एक एंडने 2 षटक पहिलं फेकले जातील आणि साय स्क्रीन एंडने मात्र 2 षटक उर्वरित फेकले जातील याची देखील नोंद घ्या. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आता पापड निर्बंध हटवला गेला आहे. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज तयार झालाय. यशवंत यांना मात्र जबाबदारी दिली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 2 विकेट 7 धावा. आता मात्र यशवंत आले स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. चंद्रकांत आहेत नॉन स्ट्राईक एंडला. गणेश सलामीला गेला होता. गणेश नॉन स्ट्राईक एंडला. त्याला आता जास्तीत जास्त स्ट्राईक घेऊन आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन बॅटिंग करावी लागणार आहे. हा देखील लावली अपील पंचांकडे लावली अपील पाहतोय आपण. अक्षरशः सर्व एकत्रित येऊन मात्र पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच सांगतायत की हा आलेली एक सिंगल लेग बायच्या स्वरूपामध्ये. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 अंकावरती जाऊन स्थिरावते. 8 धाव फलकावरती लागले जात आहेत. टीम जवानमान मोसारे संघ पहिल्या इनिंगमध्ये खेळत असताना गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये यशवंत यांना आपण पाहतोय. त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी देखील दिली आहे, परंतु त्यांच्यासमोर आव्हान लेफ्टी बॅट्समन आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये एक विध्वंसक आणि घातक फलंदाज म्हणून ज्यांची नाव लागतं तो आपण पाहतोय गणेश ऑन स्ट्राईकला आहे. त्यांच्या बॅटमधून मोठमोठे फटके येतील अशा देखील अपेक्षा असतील जवानमान मोसारे संघाला. हा देखील बॅटची लिडिंग एज घेतली होती. प्रेक्षक थोडेसे चकलेत आणि इथे पाहायला गेलं तर हा देखील चेंडू आला निर्धाव. या निर्धाव चेंडू संगतीने धावफलक स्थिरावलं ते 8 अंकावरती. 8 धावफलकात लागल्या जात आहे. टीम जवानमान मोसारे संघ प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना थोडंसं अडचणीमध्ये देखील सापडतोय, परंतु गोलंदाजाचं एक कौतुक करणं गरजेचं आहे पोखरबाडी या संघाचं, कारण की इराद्याने मैदानामध्ये देखील उतरलेत परंतु साध्य देखील करतायत. हा देखील आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांकडे आशाभूत नजरेने गणेश पाहत राहिले. पंचांनी लाईन पाहिली, पंचांनी पिचिंग पाहिली, चेंडूपर्यंत नजर देखील ठेवली आणि त्याच्यानंतर पंचांनी सांगितलं की हा चेंडू निर्धाव आहे. निर्धाव जेवढ्या संगतीने 1.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावफलकावर धाबा लागल्या त्या 8 धावा. तर मान्य श्री पांडुरंगजी हिंदोळे साहेबांचा मात्र इथे शुभागमन होत आहे. साहेबांना विनंती असेल आपण देखील मंचावरती यावं. असं नसतं बा. या स्पर्धेच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक सहर्ष मनपूर्वक स्वागत. आगमन झालंय. साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती येऊन असं नसतं वा. आपला देखील या जगरी ग्रुपच्या वतीने सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर रमेश हिंदोळे साहेबांचा देखील शुभागमन होत आहे. साहेबांना विनंती असेल आपण देखील मंचावरती येऊन असं नसतं वा. आपला देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर नरेश गोमा पारधी साहेबांचा देखील शुभागमन झालंय. साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती येऊन असं नसतं व्हावं. या चारही मान्यवरांचं करूया आपण सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. आणि घेऊन जा ऑन घेऊन मॅचकडे, जिथं मॅच चालू आहे जवानमान मोसारे आणि पोखरवाडी या 2 संघादरम्यान. इथे देखील चेंडू आला निर्धाव. चौकार आले. चौकारच्या मध्ये निर्धाव चेंडूची सांगता होती. आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या पाहायला मिळते जाऊन पोहोचली आतापर्यंत 12 वरती.
12 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा देखील कडेकडे पुलचा धमाका, पंचांचा इशारा आलाय षटक संपल्याचा. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 6च्या सरासरीने अस्किंग रेटने धावसंख्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये पूर्ण केल्या. हनुमान मोसारे संघाने तब्बल 12 धाबा. जशी तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल थोडं संधी मात्र देऊया डीजे मास्टरला देखील. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 12 धाबा धावफलकावरती. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ शेष असेल. चला टीम मीटिंग नकोय पोखरवाडी संघ, आपल्याला विनंती करतो, पंचांना देखील ताकीद आपण देतो आहे की आपण टीम मीटिंग करून देऊ नका, लगेचच फिल्डिंगसाठी सज्ज व्हायला सांगा. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण मधुकर यांना इन्व्हाइट केलंय. पहिल्या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या धावसंख्या खर्च केली ती 7 आणि त्याच्यानंतर ओव्हर क्रमांक 2 मध्ये धावसंख्या केली ती खर्च 5. टोटल धावसंख्या 2 षटकांमध्ये 12 धाबा. आता ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर मधुकर यांना इन्व्हाइट केलं आहे, परंतु तशी कामगिरी होईल का? जसं 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजीने कामगिरी केली आहे आणि तशीच कामगिरी मधुकर यांच्याकडून देखील होईल का, हा देखील प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. समोर चेंडू होता, उडवला चेंडू, काऊ कॉर्नरला फिल्डर तैनात आहे, वेगाने आलेत. एक सिंगल मात्र वेगाने पूर्ण केले, दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत, परंतु इथे 2 धाबा कंप्लीट. तिसरीच्या प्रयत्नाला होतील का तयार, परंतु थांबवलंय त्यांना. हे ते मात्र पाहायला गेलं तर 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने बालटी जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 14 या धावसंख्येवरती. 14 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहे. टीम हनुमान मोसारे संघ पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना हा देखील सफल झाले होते. स्ट्रोकसाठी जागा देखील बनवायची होती, परंतु पाहायला गेलं एस्टांवरून जाणारा चेंडू, पंच सांगतायत की हा चेंडू निर्धाव आहे. या निर्धाव चेंडू संगतीने धावफलक स्थिरावले 14 वरती. पहिल्या 34 धावसंख्येचा पाठलाग सहज केला तो मोरिया 11 धोदाने संघाने मात्र 34 धावसंख्या सहजरित्या चेस देखील राऊंड केल्या. ही तरी गेली पॅडल सुपच्या स्वरूपामध्ये. चेंडू ट्रॅव्हल झालाय, मिस फिल्डिंग होताना पाहायला मिळते लॉंग लेग क्षेत्राला. ही तरी गेलाय एक धमाका चौका. धावसंख्या जाऊन मात्र पोहोचते ती तब्बल 18 या अंकावरती. 18 धाबा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ मैदानामध्ये चालू आहे. फुलटा सिंधू, परंतु आमंत्रण दिलंय आणि आमंत्रण देखील स्वीकारलंय. सिंधू चाललाय बरलेक्षा डोक्यावरून, वन टप्पा करीस येतोय तो चौकार. 4 धाबा. सौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या सपाट्याने वाढत असताना पाहायला मिळते. जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 22 या धावसंख्येमध्ये. 22 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम हनुमान मोसारे संघ आपण पाहतो या स्थितीमध्ये जाऊन अद्यापर्यंत पोहोचलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये कमी धावसंख्या पाहायला मिळाली होती आणि त्याच्यानंतर बॅटिंगसाठी चंद्रकांत आले आणि त्यांच्या बॅटमधून एक आक्रमण हिट आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस देखील आणि ही देखील आमंत्रण स्वीकारलं. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर टेनिस क्रिकेटचा बॉल मात्र फुटबॉल दिसायला सुरुवात झाली आहे. बॅट्समन चंद्रकांत यांना इथे चेंडू फेकून दिला, षटकार. देखील षटकार आलाय. 2 चौकार, त्याच्यानंतर एक षटकार आणि टीमची धाव संख्या 28 धाबा धावफलकावरती. हनुमान मोसारे संघ आपण पाहतोय
हा देखील समोर चेंडू होता, अक्षरशः पुढं चेंडू पाहायला मिळाला, ओरपेस होता, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. इथे देखील आला चेंडू निर्धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलकाचा विचार केला तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावरती. जशी सुरुवात होईल 4थ्या षटकाला एक संधी मात्र देऊया डीजे मास्टरांना. मान्य श्री अविनाशजी देशमुख साहेबांचा देखील शुभागमन झालंय. साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती येऊन असं नसतं व्हावं. आपलं देखील या वसंत 11 स्टेशन टकुरवाडी जिगरी ग्रुप रायगड जिल्हा देव माणूस चषकाचं आयोजन केले. या चषकामध्ये आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती किरण यांना इन्व्हाइट केलंय. स्लॉग षटक हा नंबरच्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती किरण यांना पहिल्या 3 षटकांमध्ये 28 धावा धावफलकावरती लागल्यात टीम जॉन अमन मोसारे टीमच्या. इथे देखील बॅकफूट जाऊन बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द शेल, परंतु शेवटच्या क्षणाला सोल्डी जाती असेल आणि ही ते सिंगल्स डबल मध्ये कन्वर्ट. फेकी देखील खैराब झेल देखील कॅरी करता आला नाही क्षेत्ररक्षकाला डीप मध्ये. ही ते मात्र 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 30 या अंकावरती. एक चांगली सुरुवात झाली होती का पोखरवाडी टीमची. त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 16 धावसंख्या कंप्लीट केली. गांधींनी 2 षटका 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. एक दुहेरी धाव. इथे देखील आपण पाहतोय, इथे देखील फिरून गेल्याचा प्रयत्न, थोडासा शरीराचा भेद घेणारा पण तो डायरेक्ट देखील करतायत. इथे देखील आता डेंजर झोनकडे क्षेत्ररक्षक पोहोचलेत, परंतु ही ते पाहायला गेलं तर फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये गणेश हा सुंदर ठोक दिशा. आता एक सिंगल मात्र वेगाने कंप्लीट केली होती. त्याच्यानंतर मोह आवरला नाही, अतिघाई आणि संकटात नाही अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झाली होती. इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागली. गणेश फलंदाजाला नवीन बॅट्समन एंटर झालेत मैदानामध्ये. विशाळना आपण पाहतोय एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे टीम झारमान मोसारे संघाच्या. चला नेक्स्ट मॅच. तर नेक्स्ट मॅच असेल पेसकरवाडी त्याच विपक्षामध्ये असणारा अण्णा 11 मुठा. दोन्ही टीमच्या करता आपण इन्व्हाइट करतो टॉससाठी. मेचकरवाडी आणि त्याचबरोबरीने अण्णा 11 मुठा दोन्ही टीमच्या करता आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यावं. तर जाऊया लगेचच मैदानाकडे, जिथे 3.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 31 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवर किरण समोर चेंडू होता. ऑन साईडला मात्र फटका सजवला. एक सिंगल वगैरे कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नाला फलंदाज मात्र दोन्ही गाड्या एकाच स्ट्राईकवरती आणि एक गाडीचा अपघात होणं शक्य होतं आणि तेच मैदानामध्ये होत असताना अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर रनआउटच्या स्वरूपामध्ये. मेस्करवाडी आणि अण्णा 11 मुठा दोन्ही संघाला लास्ट कॉल. आपण मिडल ब्रेकमध्ये आपण टॉस केला जाईल, अन्यथा मिडल ब्रेकमध्ये आपण टॉससाठी आला नाहीत तर आयोजकांकडून आपल्याला पाण्यात राहिला देखील सामोरं जावं लागेल. अण्णा 11 मुठा संघाचा करदार उपस्थित आहे, तर मेस्करवाडी टीमचा करदार आपण चला लगेचच टॉससाठी.
तर मान्य श्री चेतनजी डायरे साहेबांना विनंती असेल. त्याचबरोबरीने काशीनाथजी हिंदोळे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास्ते मात्र बेसकरवाडी आणि त्याचबरोबरीने अण्णा इलेव्हन मुठा या दोन संघादरम्यान टॉस करायचा आहे. काशीनाथजी हिंदोळे साहेबांच्या शुभास्ते मात्र टॉस केला जाईल तिसरा मॅचचा. इथे मात्र पाहायला मिळतं आपल्याला एक सिंगल देखील आली आहे. त्याच्यानंतर डबल धावसंख्या येते. टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 34 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा हा देखील चेंडू पडल्यानंतर संमेलन डिलिव्हरी पाहायला मिळते आहे आणि इथे देखील निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. इथे मात्र पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती लागल्यात त्या ज्या हनुमान मोसारे टीमच्या म्हणजे येणारे 24 चेंडू 35 धावसंख्येची मात्र गरज असणारे विजयासाठी पोखरवाडी टीमला. यस 34 धावा धावफलकावरती आणि 2 धावसंख्येची पॅनल्टी लागली गेली आहे ती पोखरवाडी टीमला. म्हणजे एकूण टोटल 36 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. म्हणजे येणारी 24 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज असेल सेकंड इनिंगमध्ये पोखरवाडी टीमला. तर जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तर मायक्रोफोनवरती आपण जॉईन करूया तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके. गेल्या वर्षी देखील त्यांचा आपण आवाज ऐकला आणि ह्या वर्षी देखील आयोजकांच्या शब्दाला मान ठेवून मात्र याच्या लाजच्या रात्रीमध्ये उपस्थित राहिलेत तर योगीजी वाघ सरांना आपण मायक्रोफोनवरती जॉईन करूया. यस थँक्यू रमेशजी भांडेलकर ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो. टॉस जिंकला तो म्हणजे अण्णा इलेव्हन मुठे क्रिकेट संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. मैदानाच्या आतमध्ये दोन टीमच्या दरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडने जय हनुमान मोसारी आणि त्यांना फाईट करेल टीम पोखरवाडी किरण. जय हनुमान मोसारी क्रिकेट संघाने 36 बनवलेले आहेत. 37 धाब्यांचं लक्ष्य त्याला पार करायचं आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांना हवी असणारी ही क्रीडा स्पर्धा. सन्माननीय सुधाकर भाऊ गारे साहेब अर्थात देव माणूस चषक तो म्हणजेच वसंत इलेव्हन स्टेशन ठाकूरवाडी जिगरी ग्रुप रायगड जिल्हा ज्यांच्या विद्यमानानं साकारलेले स्वप्न आमचे राकेश दादा कवटे आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांच्या विद्यमानानं ज्यांचं स्वप्न आज खऱ्या अर्थाने निश्चित पर्व दुसरं आहे. खऱ्या अर्थाने निश्चित दुसऱ्या पर्वामध्ये अजून मागच्या वर्षामध्ये जो बदल होता त्याच्यापेक्षा अजून बदल पाहायला मिळाला. फक्त राकेश भाऊ कवटे यावर्षी एक नाही पाहायला मिळालं. मागच्या वर्षामध्ये स्पर्धा थोडी राकेश भाऊ कवटे थोडीशी आपण वेगळी पाहिली. या वर्षामध्ये थोडीशी वेगळी पाहायला मिळते कारण मागच्या वर्षी ते खांडीत बुलडोजर पडलेला औंधा नाही दिसला. मी आल्या पहिले नजर टाकली. खरं अर्थानं पहा येण्यासाठी तिथे रस्ता हा प्रत्येक वर्षामध्ये बनवावा लागत असतो. या 34 धावा बनल्या होत्या. 2 धावा पॅनल्टीच्या. या पॅनल्टीच्या धावा म्हणजे कुठेतरी झालेला कर्ज बाजार खऱ्या अर्थाने जोडला गेला. 2 न 36 बनल्या. 37 धाव्यांचं गरज. महाराज आपण इकडे येऊन स्थानपन्न होता का? पोखरवाडी टीमचा 12वा खेळाडू बोजा बारदान काट छाट के दीड हात पाव बोलत हो तगड्या काय मग कानपूर लाईन गंजली हा ठणा ठणा आरडजो. श्याम आणि यशवंत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. 37 धाव्यांचं लक्ष्य त्याचा पाठलाग करण्यासाठी दाखल झालेली जोडी. पहिलं षटक पॉवर प्लेचं कोपचा कोपची दुमडा दुमडी टिमका टिमकी चिमका चिमकी आतल्यात घरपट्टी पाणीपट्टी तालुक्याबाहेर 7-12 खटाखट डाबाला सुरुवात. चला किरण सन्माननीय संदेशजी देशमुख ज्यांचं शुभ आगमन झाले त्यांचं सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत. फटका इथे हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खाली बस. असा कार्यक्रम मध्ये काय मिळत आहे का? गाडीत गाडी हिरो होंडा आणि सासऱ्याने घातला गळ्यात अनाकोंडा. नाही इलाज देख कसा घडी तुमचा वाचलाय. आला शेपट्या पायदिरात नशीब माणूस वरती गेली तिथे
क्षेत्ररक्षक फंबल झाला भोत्रा फाडके आणि आता संघाची धावसंख्या 1च्या मदतीने खुली होत असताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी देखील आता मात्र इथे संधी असेल का, काय करील तोही. मस्त तोटका सारखा धावला पण नाही इलाज झाला. म्हणजे काय माहिती का, जसं काय एखाद्याला बघा 8 दिवसापासून उपाशी अजून खायला जावा चिकन मटन भेटत ताण आहे जातो नेमका डोळ्यात कांजी उडतो मग सांगते बाप्पा रे. 2 वेळा संधी मिळाली, दोनही वेळेस संधीचं सोनं करता आलं नाही. आता यावेळेस पाहावं लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा किरण तयार. गोलंदाजी मार्ग होती ओव्हर क्रमांक 1. यावेळेस देखील फटका कमालीचा. इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. काय नाही तो सांगतो आमचा बेस्टमन सांग लायसनी गाडी आहे नाही म्हणून भावीनं वर देव असल्या होते असं कंचही उपटी घालाय मोकळं होता. पण आता सांग जुनी गाडी आहे तरी सांगायची खापूर बघा बघा. जसं नाव घेतल्या खवाटा वर्त करायला लागला. जसा बॉलरचा काय नाहीये, बॉलरचा काही दोष नाही. दोघाला एक बॉलाव काय नाही पाणी पाजलाय ना, म्हणजे जेलेला जीव जिता केलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. खोटा बोला पण मजबूत बोला. बेमटेच्या देठापासून बोला. एक हात वरता आली तर कचकन आयडियस लावून आतमध्ये लोटा म्हणजे खोटी अफील. असा नाही लाज. 12 खेळा तू का आवडा लाज काय तुला जरा वास बीस येतो आहे तर पप्पी जे हो गालमा मोकळाच आहे पटकन. आणि यावेळेस मात्र पंचाचे बोट आकाशात. फलंदाज इथे होतोय बाद. आता झाली सण ती म्हणजे होळी रे होळी पूर्णाची पोळी तुला बायको मिळू दे काळी. गोरी भेटेल नको टेन्शन घ्या अजून बरंच आपल्याला बरीच कळायचा तो परत तू इंस्टा 101 पटायशील. फलंदाज बाद विकेट. हो दे यश आउट होत नाही काशा आउट होते विकेट दिली म्हणजे बस झाली. चला केतन आखी रात आपल्याला कळायच्या टेन्शन नका जाऊ. केतन मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिले 2 बॉल कसा तरी काय पाणी पाडला. तिसरे बॉल कसा तरी धोद्याला. चौथे बॉल परत चान्स दिली. आता मात्र मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी देखील फटका कमालीचा आलाय. तो काय बॅट्समन पळल तो रेकलाय तिकडे माझा मुळ येत बाहेर पडायची बारी. तो तर अंगाला होता तो काय पळल तिथे जरूर. पहिल्या ओव्हरचा खेळ खाऊन पिऊन ढेकर देऊन संपला गेला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा 37 धावांचा पाठला करत असताना बनल्या गेलेत 7 धावा. राकेदा तुमचा 12वा खेळाडू असा आहे का तू काय ना माईक देता तो आजार माझं नंदुरी डोळ कडे माझं स्टेज सोडून पळायची बारी. आता 18 बॉल आणि 30 धावा. 18 चेंडू 30 धावा. मेसकरवाडीवाल्या वर आडूच आणलाय काय केलाय पहा. खऱ्या अर्थाने मी भरपूर स्पर्धा नाईटच्या केल्या मला एकच व्हॅन पाहायला मिळाला. इथे 2 व्हॅन लागलेत म्हणून तर प्रत्येक जण म्हणतोय की स्पर्धेत लाईट कशी काय एवढी. कारण आयोजकानं घेतलेली मेहनत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. विशाल अंपर कसा आउट होईल काय सांगायचं आहे. बॅट्समन आउट झाला एक ठीक आहे तो तिकून जातो अंपर आउट. आता अंपर आउट झाला तर मला टेकडे जावं लागेल तिथे जरूर. तुला काही हेडल जमले का काय मोकारतोय बा खुका की तो. जाऊया पुढचा चेंडू. मोठेकरचा पोकळवासा 12 शिरा भसा भसा डाव झूल डॉट निर्धाव चेंडू डॉट बॉल. दोन चेंडू कमालीचे आलेत. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहिलं जाईल. गोलंदाज तयार. काशी केली वनवासी केली नशिबी तुझ्या कशी काय 7.5 आली. त्याचबरोबर आपण पाहू शकाल एवन जोडी अगदी आमचे सन्माननीय जगदीश दादा देशमुख साहेब इथे उपस्थित होत आहेत. पहा
हा चेंडू झाल्यानंतर आपण सामना थोडासा स्टॉप करायचा आहे. बघा वडाला वाजली वांगी आणि कॅच घेतली डेंगी आणि यावेळेस खऱ्या आता निश्चित पाहुण्यांचं शुभ आगमन होताना पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने देव माणूस चषक आणि ते सन्मान्य जगदीश भाऊ देशमुख साहेब इथे उपस्थित होत आहेत. याच्या शेवटच्या रात्रीमध्ये साहेबांचं खऱ्या अर्थाने फटाक्यांच्या आतिषबाजीनं इथे शुभ आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने आपण हाच तर सोहळा आहे वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी आयोजित जिगरी ग्रुप रायगड जिल्हा आयोजित सन्मान्य श्री सुधाकर घारे साहेब देवमाणूस चषक आणि ते सन्मान्य या स्पर्धेच्या निमित्तानं जगदीशभाऊ देशमुख साहेबांचं शुभ आगमन आणि फटाक्यांची आतिषबाजी स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतं. पाहुण्यांचं शुभ आगमन सन्मान्य जगदीशभाऊ देशमुख साहेब इथे उपस्थित होत आहेत या आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये आणि या खऱ्या अर्थाने फायनलची रात्र आणि फायनलच्या रात्रीमध्ये फटाक्यांची आतिषबाजी आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं इथे हा खऱ्या अर्थाने स्वागत केलं जातं आणि निश्चित याच दरम्यान आपण खऱ्या अर्थाने सन्माननीय जगदीशभाऊ देशमुख साहेबांचं शुभ आगमन याच दरम्यान इथे होत असताना पाहायला मिळतंय. साहेब या आणि त्यांच्या समवेत आलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं सगळ्या पाहुण्यांचं करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने असं स्वागत. आज आपली उपस्थिती फार महत्त्वाची होती आणि खऱ्या अर्थाने आज आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला आहे त्याबद्दल खऱ्या अर्थाने वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी जिगरी ग्रुप रायगड जिल्हा या स्पर्धेच्या वतीनं देव माणूस चषक या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. साहेब या अगदी आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न बा खऱ्या आता निश्चित चला गेम ऑन करा. निश्चित अगदी सन्मान्य जगदीशजी देशमुख साहेब याच दरम्यान इथे उपस्थित होत आहेत. साहेबांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडनं टीम पोखरवाडी आणि जय हनुमान मोसारे असा हा सामना सुरू आहे. इथे जरूर फटका सजवलाय. एक सिंगल इथे कंप्लीट होईल. सिंगल कंप्लीट झाली. खालच्या आळेचा गडी वरच्या आळेल गेला. वरच्या आळेचा गडी खालच्या आळेल गेला तोपर्यंत एक सिंगल आली आणि संघाची धावसंख्या 8. आता मला वाटतं 29 बरोबर का कारण मग आज रमलं होतं ते आठवड्यातून 2 दिवस आळत जा अजून 6 रोज पळायचो जरूर. इथे जरूर परत रट्टा महाराजाला कसपटला निस्पटला खाऊन पिऊन डेकर देऊन 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर म्हणजे एक सकारामची झाली एक तुकारामची झाली. अजून कांताराम आणि शांतारामच्या 2 ओव्हरी बाकी आहेत म्हणजे 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हरमध्ये धावा दापलकावरती 8 आपण पाहिल्यात. आता उर्वरित 12 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष्य जे पार करायचं आहे. चला स्पीडअप ठेवा थोडासा वेळ वाचवा. कसं माहित आहे का एक टायमाला आयटमला जीएसटी लागलेली परवडते मॅचेत पॅनल्टी नको फुकाट वांदा नको नाही तर मग लगीन जमायचं आणि 4 दिवसावर लगीन यायचं आणि सासऱ्यानं लगीन मोडून सासऱ्याला फोकारायचा. चला वेळ वाचवा. आज फायनल आहे. आज कुठल्याही पद्धतीने जास्तचा वेळ घ्यायचा नाहीये. वारंवार आपल्याला सूचना दिली जाते. बॉलर नसना बॉलर वयाना आता बॉलर आलाय मिथून खरीच ना गोलंदाजाचं नाव आहे मिथून. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आणि वरच्या आलेला कंसार पाहुणा आहे तुमचा. येस विशाल काय नाही पोकरकर वाडेदा गडी काय सांगायचा हे बी आला हे का काय झालाय माझा नंद्राना असा लाजच नंद्री तू. जाऊया इथे 12 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष्य आहे. 12 चेंडू 29 इथे पंचाने घोषित केलेला आहे. वाईट इथे काय घडणार काय नाही धावाची संधी डायरेक्ट हिटचा प्रयत्न बस असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का ईद भ गजरा आणि गावभर नजरा काय करायचं नाही इलाज. आता इथं अंगश बॉल होता बॉल जर इथे स्टॉप केलेला असता काहाला फुकाडी वांदा झाला असता. वाईट प्लस 2 का बरोबर बरोबर घेतलेला आहे का कोणी फिल्डिंगवाल्यांनी घेतलेला आहे. फिल्डिंगवाले म्हणतात यस आमचा पेशंट ओके आहे पण डॉक्टर म्हणतो नाही तुमचा पेशंट गंभीर आहे. ते सांगतात नाही आम्ही पहिले एक सरा मारलाय आता सोनोग्राफी काढू. तिसऱ्या पंचांची मदत घेतली चेक केलं जाईल.
कसं माहित आहे का, एक्सरा मारल्यानंतर आजार नाही कळला तरी चालेल, सोनोग्राफी जर कळली तर आजार कळवतो. म्हणजे कसा फाडाफाड चिराचिर करा गडी मोकळा. ऑपरेशन करायचं का कपरेशन उडवायचा तो आता सांगेल आमचा तिसरा डॉक्टर. गड्या तुम्ही भरलेलं पैशाची आलं. वाईट बॉल काय सांगायचं आहे. नाही दादा आता सांगतो नाही, आता बिले टाक ऑपरेशन नाही होत. आता सांग करवत आणायला लागलं कर 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 आणि टाक मारा सांग डांबोन आणायला डांबोन. इथे जरूर पंचांनी दिलेल्या निर्णयावरती खेळाडू सहमत नव्हता. नो बॉल नो बॉल, घाणे बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंदर बॉल, पनवते बॉल, वाटला बॉल, दलफद्रे बॉल, सडका बॉल. येणारा चेंडू फ्री हिट. येणारा चेंडू फ्री हिट म्हणजे काय माहिती आहे का, लगीन करायचं आणि 11 मामाचा कन्यादान करायचं, एक टेम्पो बघ भांडी फुकाट. इथे जरूर म्हणजे आता हा चेंडू न आलाय, पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. 25 धावा अजूनही बनवायच्या आहेत. यावेळेस हो फटका इथे. आता गंमत करू आपण या नाही गडी जागा आहे आणि इथे पंचांचा सिग्नल आलाय. फलंदाज इथे होतोय बाद. जावई आला पण कुड फाडून पळाला टराटर. फ्री बॉल होता, जीवदान मिळालं होतं, परंतु तिथे दुसरी धाव घेण्यासाठी थांबू शकले नाहीये आणि तिथे फलंदाज बाद. चला अगदी आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. गड्या दोघ जण आत खेळतात तेव्हा बाकीच्या ना मगच्या ना पहिलवान तयार राहणार. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतात तेव्हा तिसऱ्या खेळाडून तयार राहा. कुणाला सपोर्टर नसत हे डोंगराला भेंड्या झाडापक्यात वाक कडून आणा, टराटर बांधून ठेवा. तापूच नको. नितीन तुलाच म्हणून का 12 वाढलाय असा. यस नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. फ्री हिट बॉल वरती खऱ्या अर्थाने विकेट गमावणं म्हणजे खऱ्या अर्थाने कुठेतरी संघासाठी थोडीशी अडचण निर्माण करणं. नाही मला सांगलेलं पण मग कसं आहोत माहित आहे का आता हा तो काय सांगता ग्रामसेवक तो नाही का शासकीय ग्रामसेवक असो तसा आहोत मग तुम्ही कसं यो सरपंच तुम्ही उपसरपंच इथे जरूर. आणि आता फलंदाज बाद. अण्णा 11 मोठे टीमनं टॉस जिंकलेला आहे आणि चिंबोऱ्यावाल्याला काय दिलं आहे बॅटिंग करायला. अगदी पहा अण्णा 11 मोठे संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे. गडे हो काय नाही माहित आहे का मग फक्त हसवायचं काम करणार आहो. रागविंग नका म्हणत मला ना हे डोंगरात वही मोडीत पळायला लागले. बरं पळता नाही माझा गाव का अंगल नाही या नाही वाकडी तिकडे डोंगरा उलांटा माझ्या तंगड्या गळ्यात याच्या. जाऊया. इथे धावसंख्या धावफलकावरती 13 आहे आणि गोलंदाज मिथून का मिथून यो डेंजर मिथून आहे. यावेळेस देखील चांगला फटका सजवलाय पण तो मिथून नाही आहे का यो कंचा आहे मिथून माहित आहे का. चल छैया 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 10 रुपये की गेम आठवतो का काय जत्रत गेला का पहिले आबाला फोन जे 10 रुपयात वाजे दिस भाई दुसऱ्या दिवशी सकाळचे बंद आबा खोपड्याले. जाऊया. इथे एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 14 धावा. आता 9 चेंडू 23 धावेची आवश्यकता. 9 चेंडू 23. 9 चेंडू 23 धावा. बॅट्समन हुकला का तो दुसरा काय नाही सांगत आंपर वाईट देतो का नाही. जरूर प्रत्येक खेळाडूला वाटतं की कदाचित हा चेंडू लांबून गेला असेल त्यामुळे शंका निर्माण केली जाते परंतु डॉट बॉल आले.
आता मात्र शेवटचे बॉल शिल्लक आहेत आपल्याकडे 8 आणि धाबींची गरज आहे 23. 8 बॉल 23. फटका इथे हवेत, फटका इथे कमालीचा. चेंडू आलाय 6 धाब्यांसाठी. अगदी स्टेशन ठाकूरवाडी गावामध्ये आहेत. मॅच मध्ये आहे. डीजे वाला षटकार मारेगा दूर, पण बॅट्समॅन झुकेगा नाही साला. धन्यवाद धन्यवाद. धाब्यांची आवश्यकता. 7 बॉल 17 धाब्याची आवश्यकता. फटका इथे कमालीचा. सासू मेली खोकून जावेला 90 टाकून षटकार मारलाय वाकून. बापा रे, कमाल झाली. तो बॅट्समन ताडामाडा सारखा वाढलेला आहे. त्याला काय कसा दिला तर तो ठेईल का? भले हातपाय काड्या कुड्या पण मोजून 12.5 फुटाची उंची वही मला वाटत आहे. हा, तेवढा 2 बार उपटी घातल्या तरी दाबून चेक कर. बघ बघ, तुझी इच्छा झाली नसेल तर हंपर्क पण देऊन बघ. बघ बाबा. जाऊया. शेवटचे 6 चेंडू 11 धाब्याची गरज. हे प्रेम आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने मागच्या वर्षामध्ये या स्पर्धेला सगळ्या रात्री मला देता आल्या होत्या. या वर्षामध्ये मला सगळ्या रात्री देता आल्या नाहीये, कारण माझा डेचे कॉल देखील चालू आहेत. नाईटचे कॉल देखील डे नाईट कंटिन्यू शेड्यूल होता. आज देखील डेला खऱ्या अर्थाने फणसवाडी येथे होतो. फक्त 1 तास झोपलो आणि पुन्हा एकदा उठून या स्पर्धेसाठी आलोय, कारण मला आयोजकांची इच्छा होती की सगळ्या रात्री तू पाहिजे, परंतु येता आलं नाहीये. काय करायचं माहिती आहे का? आता पद्या पडला एकला वाडा पडला मोकाट. अर्धा फाडून आणला तरी काय बोंबलं ना. तिथे जाऊया. चंद्रकांत उंगवला. हा, उंगवलाय. ह्यो इकडे आहे. शेवटचे 6 बॉल 11ची आवश्यकता. 6 चेंडू 11 धाब्यांची आवश्यकता. मॅच मध्ये शिल्लक राहिले हे समीकरण. आता कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल या मॅच मध्ये. इथे 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील. तोपर्यंत यास बघता बघता मला वाटतं पंच किती झाल्यात. पंच 3 का सांगतील पंच. पंच 2 ना. एक शॉट, 1 बाउन्स, 2 रन. 1 बाउन्स म्हणजे जावे. आता तो वळवळ केली आहे. परत दुसऱ्यांदा वळवळ आली तर सासूरवाडीवरून घडी. म्हणजे येणारा चेंडू आता तुम्हाला 1 बाउन्स टाकता येणार नाही, ही ताकीद दिलेली आहे. 5 बॉल 9. 5 बॉल 9. फटका इथे हवेत. बघा तो बघा. असा कार्यक्रम म्हणजे मग काही सांगत असतो तू बायको करा चकणी पण मेवणी पहा चिकणी. काय करील गडी? डोळ्यासमोर चेंडू पडला, परंतु चेंडू मैदानात साथ दिली नाहीये. गडी पडला दिल्लीला आणि बॉल गेला गल्लीला. 4 धावा. आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 4च्या मध्येनं 34 धावा धावफलकावरती आहेत. स्कोरर उद्या सलून मध्ये जायचो. हा, कर्जत लागली दाढी साफ करून येतो. बरं नाही वाटत, कारण एवढा आता बरं टापटिप राहिला म्हणजे बरं लवकर बोनी लागल तुझं. 5 धावेची आवश्यकता. 4 बॉल 5. 4 बॉल 5 ची आवश्यकता. पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलला आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू मात्र निघून चालाय. टारारी टिटिरी पारारी पिरपिरी. 4 चौकार. सामना लेवल झाला. एका धाब्यापासून लांब आहे. नर तुमचाच गाव पोखरवाडी. मान आली तो काय पका नको आलू खिळा सटकायचा. एका धाब्यापासून लांब आहे. बघता बघता सामन्याचं चित्र थोडंसं विचित्र पाहायला मिळालं. 3 बॉल 1. चला
3 चेंडू एका धावेची आवश्यकता अजूनही बाकी आहे. चला जास्तचा वेळ घेऊ नका, सहकार्य करा. प्रत्येक टीमला विनंती आहे, वेळेसाठी आयोजन कमिटीला सहकार्य करणं अनिवार्य राहील याची नोंद घ्या. हलक्या हाताने समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि तोपर्यंत यस टफ वन हार्डलक टीम जय हनुमान मोसारे आणि अभिनंदन टीम पोखरवाडी विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ज्यानं बॅटिंग करत असताना 13 धावा बनवल्या, 5 चेंडू